मी धनंजय कानगुडे, रयत समाचारमध्ये आपलं स्वागत करतो. मित्र, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक हा विषय आज आपल्यासाठी नवीन नसला तरी हे पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं 1994, त्यावेळी हा विषय जवळपास सर्वांसाठी नवीन होता. आज शिवरायांच्या कारकिर्दीत मुस्लिम सरदार सैनिकांचं योगदान हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, परंतु हा विषय आपल्या समोर आणण्याचं जे काही श्रेय आहे पहिले ते या पुस्तकाचे लेखक आज आपल्या सोबत आहेत. प्रेम हनवते. नमस्कार सर. नमस्कार सर. 1994ला हे पुस्तक प्रकाशित झाले. तुम्ही तेव्हा विद्यार्थी दशेत होतात. हे पुस्तक जेव्हा तुमच्या मनात आकार घेतला, काय घडत होतं आजूबाजूला आणि तुमच्या मनात, हे आम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे. सर्वप्रथम रयत समाचारच्या सर्व दर्शकांना माझा नमस्कार. जय जौ, जय भीम. मित्रांनो, अतिशय एक चांगला प्रश्न या निमित्ताने आजच्या चर्चेमध्ये सरांनी विचारला आहे. छत्रपती शिवरायांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातलं एक आगळं वेगळं संशोधन म्हणून छत्रपती शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक या माझ्या पहिल्या पुस्तकाच्या निमित्तानं आज ही चर्चा घडून आणलेली आहे. खरं म्हणजे 1993 हे साल तसं माझ्या दृष्टिकोनातून माझ्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. 1993च्या जानेवारी महिन्यामध्ये 1, 2, 3 जानेवारी उमरखेड, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी समाज प्रबोधन मंच या मंचाची आम्ही तसं 92ला स्थापन केली होती. प्राचार्य डॉक्टर विना कदम सर, त्याचबरोबर आमचे मित्र भानुदाजी केळझरकर या सगळ्या मित्रांच्या सहकार्याने समाज प्रबोधन मंच स्थापन झाला होता. आणि समाज प्रबोधनचा हेतू होता की समाजामध्ये प्रबोधन करायचं, महापुरुषांचा विचार समाजामध्ये रुजवायचा, समाजाला योग्य दिशा देण्याचं काम करण्याचं एक ध्येय या समाज प्रबोधन मंचाचं होतं. आणि समाज प्रबोधन मंचाकडून उमरखेडमध्ये पहिल्यांदा एक सार्वजनिक स्वरूपाची व्याख्यानमाला सुरू झाली, सावित्रीबाई फुले स्मृती व्याख्यानमाला. या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प हे 1 जानेवारी, 2 जानेवारी, 3 जानेवारी अशा 3 दिवसाचं होतं. यातलं पहिलं पुष्प प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि चांगले व्याख्याते महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे ते मामा देशमुख सर, प्राध्यापक मामा देशमुख सर यांचं व्याख्यान होतं की बहुजनांचे छत्रपती शिवराय, अशा पद्धतीचा तो विषय होता. आणि त्या विषयाचं त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनच मी करत होतो. अशा वेळेस तो विषय मी पहिल्यांदा ऐकत होतो. कारण तुम्ही जसं सांगितलं की मी विद्यार्थी होतो, खरं म्हणजे मी त्यावेळेस प्रायमरी शिक्षक होतो. 1991ला मी टाकळी राजापूर या उमरखेड तालुक्यातल्या एका दुर्गम गावात राहत होतो, जिथं रस्ता जायला नव्हता. 4-6 महिने तर अगदी पायी जावं लागत होतं, कारण चिखलामुळे सारे रस्ते बंद होते. अशा परिस्थितीत ती आमची वाटचाल होती. त्यावेळेस मी नुकताच BA झालो होतो. 1993ला मी BA झालो होतो. आणि BA होऊन सामाजिक चळवळीमध्ये मी ओढल्या गेलो. या समाज प्रबोधनचा एक घटक म्हणून त्यावेळेस मी सक्रिय होतो. आणि त्या परिस्थितीमध्ये मामा देशमुखांचं व्याख्यान ऐकल्याच्या नंतर या विषयाचं बीजारोपण माझ्या मेंदूमध्ये त्या दिवशी झाले. ती तारीख 1 जानेवारी 1993. आणि परिस्थिती अशी झाली होती की तुम्ही आता म्हणालात की बाबरी मस्जिद पडली होती आणि एकमेकाकडे लोक संशयानं पाहत होती. विशेषतः हिंदू आणि मुस्लिम या समाजामध्ये जे समाज आतापर्यंत गुण्यागोविंदाने राहत होते, समाजामध्ये एकोपा होता, आदर होता, तो त्या काही काळातल्या घटनामुळे थोडंसं वितुष्ट समाजामध्ये आला आणि एकमेकाकडे शत्रुत्वाच्या भावनेनं पाहत होते. अशा परिस्थितीत माझ्या मनामध्ये या विषयाचं बीजारोपण झालं. आणि मला लक्षात आलं की आपण आतापर्यंत समजत होतो की शिवाजी महाराज म्हटलं की हिंदूंचेच, शिवाजी महाराज म्हटलं की मुसलमानांना कापणारे, मुसलमानाचे शत्रू, अशी एक प्रतिमा त्या काळात निर्माण झाली होती. कदाचित ते आमचं अज्ञान होतं, कारण आम्हाला काही नवीन माहिती येत नव्हती किंवा पुस्तकं फार वाचली होती. परंतु एक फ्रेम डोक्यामध्ये होती की शिवाजी महाराज म्हटलं की आमचा जय भवानी, जय शिवाजी आणि मुसलमानांचा वैरी. असं असताना मामा देशमुख सरांनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या अँगलनं सांगितलं की शिवाजी महाराज कशा पद्धतीने सर्व समाजाच्या हितासाठी काम करत होते. शिवाजी महाराज एका जातीचे नव्हते, तर ते अखिल मानव जातीचे होते. आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजासाठी, मग हिंदू असो, मुसलमान असो, 12 बलुतेदार असो, इव्हन गाव कुसा बाहेरचा महार भांग चांभार तांबोळी रामोशी ढोर वडार बेलदार
हा सगळा 18 पगड जातीचा समाज असून या सगळ्या समाजाच्या कल्याणासाठी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं होतं, बहुजनाचं राज्य निर्माण केलं होतं. आणि हे रयतेचं राज्य घेऊन महाराज काम करत असताना महाराजांच्या खऱ्या स्वरूपाला समजून घेणं ही खऱ्या अर्थानं त्यावेळेची गरज होती. परंतु शिक्षणाच्या अभावी म्हणा किंवा संशोधनाच्या अभावी म्हणा किंवा जे उपलब्ध साधनं होती त्या साधनाचं जे होतं तेच वाचून म्हणा आपलं साऱ्यांचं मत याच पद्धतीचं बनलं होतं की मुसलमानांचे वैरी म्हणजे शिवाजी महाराज आणि हिंदूंचे शिवाजी महाराज कैवारी. मग मामा देशमुखांच्या या सगळ्या व्याख्यानातून माझ्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला आणि त्या अँगलनं मी विचार करलो, खरंच शिवाजी महाराज आमचे होते तर मग आम्ही काही समजून घेतलं नाही किंवा आम्हाला का कोणी नाही सांगितलं. शिवाजी महाराज मुसलमानाचे होते हे मुसलमानांना कधी कळणार आहे, कारण त्यांनाही माहित नव्हतं, ते उर्दू आणि इतरच्या पलीकडे जातच नव्हते. अशा परिस्थितीमध्ये आयजी शेख जे कोल्हापूरचे आहेत त्यांचं अमेठी पब्लिकेशन आहे. अमेठी पब्लिकेशनचं एक पुस्तक माझ्या हाती आलं. ते माझे मित्र शेख सर हदगावला शिक्षक होते. त्या शेख सरांनी मला ते पुस्तक दिलं. त्या पुस्तकाचं टायटल होतं की स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिमांचे योगदान. ते वाचल्यानंतर मला लक्षात आलं की 1857चा जो स्वातंत्र्य लढा आहे त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी जे शहीद झालेत लोक किंवा जे क्रांतिकारक झाले त्या क्रांतिकारकामध्ये केवळ हिंदू किंवा केवळ इतर जातीचे नव्हते, त्यात मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणात होता. आणि तिथून तर अगदी 1942 पर्यंत या सगळ्यांची यादी आणि सगळ्यावरचं काम त्या याच्यामध्ये होतं पुस्तकामध्ये. आणि त्या पुस्तकाच्या मनपृष्ठाला पाठीमागच्या बाजूला एक नम्र असं आव्हान त्यांनी मराठी साहित्यिकांना मराठी संशोधकांना केलं होतं. ते म्हणतात आयजी शेख म्हणतात की हे ज्या पद्धतीनं मुस्लिमांचं योगदान स्वातंत्र्य लढ्यातील दिलं त्याच पद्धतीनं छत्रपती शिवरायांच्या रयतेचं राज्य निर्माण करण्यात स्वराज्य निर्माण करण्यामध्ये मुस्लिमांचं योगदान आहे. छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम सैनिक होते, त्यांचं योगदान म्हणजे आहे. त्यावर मराठी भाषिकांनी मराठी संशोधकांनी लिहावं आणि आम्हाला द्यावं, आम्ही ते प्रकाशित करू. अशा पद्धतीचं एक आवाहन आयजी शेख सरांनी अमेठी पब्लिकेशनच्या माध्यमातून करत होतं. मला माझ्या डोक्यात तो विषय नेमका सुरू होता, घोळत होता आणि नेमकं ते पुस्तक माझ्या हाती आलं. मला आनंद झाला खऱ्या अर्थानं. मी त्यांना पोस्ट काढलेलं. त्यावेळेस आपल्या फोनचा जमाना नव्हता, STD थोडीफार कुठं कुठं चालू होती. अशा वेळेस एक पोस्ट कार्ड पाठवलं मी 15 पैशाचं आणि सरांना लिहिलं बा कोणी जर लिहिलं नसेल तर मी लिहिलं तर चालेल काय, पण मी मात्र एक प्रायमरी शिक्षक आहे, माझा काय फार अभ्यास नाही पण माझी इच्छा आहे. एक 8-10 दिवसांनी त्यांचं परत मला उत्तर आलं की अजून कोणाचंही आलं नाही, तुम्हीच पहिले आहात की ज्या मला पत्र पाठवलं, तुमचं स्वागत करतो मी आणि तुम्ही लिहा, तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आणि मग तो अर्थात माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. एक तर मी मुळात BA नेमका झाला होतो आणि मराठीचा विद्यार्थी मी. त्यावेळेस माझ्या डोक्यात काही इतिहास किंवा असं काही ऐतिहासिक संशोधन पद्धती किंवा सिस्टमॅटिकली संशोधन कसं करावं हे असं काही नव्हतं. एक ढोबळ मानणं माझ्या डोक्यात होतं की एक लिहायचं. आणि हे लिहित असताना मग मी काही प्राध्यापक मित्रांचा सल्ला घेतला. त्यामध्ये डॉक्टर अशोक राणा सर आहेत. आज फार मोठं नाव आहे राणा सरांचं की जे महाराष्ट्रातले प्राच्यविद्या संशोधक आहेत, विचारवंत आहेत आणि आमचे मित्र आणि मार्गदर्शक आहेत. भानुदाजी केळझरकर आहेत, मी त्यांच्याशीही सल्ला केला. प्राचार्य डॉक्टर विना कदम सर आहेत, ते बहुजनातले विचारवंत चांगले आहेत. त्यांनी सांगितलं प्रेम तू लिही, चांगलं होईल आणि तू नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये जा, पीपल्स कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये जा, तिथलं ग्रंथालय मोठं आहे. आणि मी म्हणजे हदगावच्या कलावाणिज्य महाविद्यालय श्रीदत्त कलावाणी वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी, त्याच्यामुळे मी नांदेडच्याच एका अर्थानं. आणि मग मी नांदेडला गेलो आणि तिथे अनेक लोकांशी भेटलो, अनेक विद्वानांशी सल्ला घेतला आणि मग कोणते संदर्भ ग्रंथ वाचावे काय नाही. आणि या सगळ्यांचा एक विचार घेऊन मी जी पुस्तकं मला मिळतील त्यामध्ये यदुनाथ सरकारांचं चांगली पुस्तकं येतं, सेतू माधवराव पगडींची पुस्तकं येतं आणि खास करून मामा देशमुखांची तर पुस्तकं मी पूर्ण वाचलीच, पण त्यावेळेस अजून एक पुस्तक माझ्या हातात आलं, ते म्हणजे गोविंद पानसरेंचं, कॉम्रेड गोविंद पानसरेंचं शिवाजी कोण. हे सगळं वाचत असताना मग अजून प्रणाल पर्वत ग्रहणाख्यान असेल, जे देशकावली असतील, बखरी असतील, या सगळ्या जे त्याला तत्कालीन संदर्भ ग्रंथ हे सारे संदर्भ ग्रंथ मी जुळत गेलो. त्याच नंतर यवतमाळच्या नगर वाचनालयामध्ये देखील आमचे मित्र दशरथ मडावी आहेत, अशोक राणा आहेत, त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांनी पण मला काही संदर्भ ग्रंथ दिले आणि त्याच्यातून मग हा एक छोटा विषय आकारास आला. आणि हे सगळं जेव्हा हस्तलिखित तयार झालं, मी 2-3 मित्रांना दाखवलं, त्यातल्या काही चुका होत्या त्या त्यांनी दुरुस्त केल्यात आणि ते हस्तलिखित मग मी कोल्हापुरांना पाठवलं आणि आयजी शेख साहेबांनी ते वाचलं आणि त्यांनी पण मला काही संदर्भ
दुर्मिळ संदर्भ ग्रंथ त्यांनी मला पुरवले. त्यावेळेस फार काही अशी संवादाची साधनं नव्हती. पत्रव्यवहार हाच एक महत्वाचा होता. दूरध्वनी वगैरे किंवा टेलिफोन किंवा मोबाईल तर नव्हताच त्यावेळेस. अशा वेळेस त्यांचं पत्र आलं की लवकरच आपण या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत. मला पण त्यांनी सांगितलं, पण मला काही इतक्या लांब जाणं शक्य नव्हतं. ते प्रकाशन 24 डिसेंबर 1994ला तुम्ही म्हणता ते, म्हणजे 93ला ते पूर्ण झालं. 93 पूर्ण माझं कामातच गेलंय. आणि 94च्या 24 डिसेंबरला मंत्रालयामध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री सलीम झकिरिया साहेब यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. आणि पाहता पाहता आज त्या पुस्तकाला मला वाटते 30 वर्ष जवळपास पूर्ण होत आहेत. आणि अशा तऱ्हेनं तुमच्यापर्यंत हे पुस्तक अमेठी पब्लिकेशननं पहिल्यांदा महाराष्ट्रात आणलं. पुढे काही मंडळींनी त्याच्यावर अजून लिहिलंय. मला वाटते या विषयाच्या या प्रश्नाच्या संदर्भात इतकं पुरेसं आहे. अच्छा, म्हणजे या पुस्तकं खूप प्रकाशित होतं, त्याच्यात समाज किती असतो आणि त्यापासून समाज काय बोध घेतो यावर त्या पुस्तकाचं यश अपयश जोखलं जायला हवं. हे पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळी शिवाजी महाराजांच्या नावाच्या गर्जना करून मुस्लिम विरोधी दंगली होताना आपण बघितल्या. आणि जवळपास आता सगळेच मान्य करतील की महाराष्ट्रात तरी अशा घोषणा देऊन दंगली करण्याचे प्रयत्न होत असतानाही दंगली होत नाहीत. इतर अनेक बाबींचा त्यात वाटा असेल, परंतु सर्वात मोठा वाटा या पुस्तकाचा आहे. हे या क्षेत्रातले, पुरोगामी क्षेत्रातले, चळवळीतले सगळे लोक मान्य करतात. तर या पुस्तकातून जे काय आता लोकांनी घेतलं आणि आता आणखी त्यांना पुढं काहीतरी पाहिजे, तर यात काही अपडेट करण्याचा आपला मानस आहे का? किंवा आपण त्या मला वाटतं त्या विषयावर आपण परत बोलूया 2 मिनिट. याच विषयाच्या संदर्भामध्ये काही गोष्टीचा खुलासा, काही गोष्टी राहून गेल्या ते मी सांगेल. कारण हे पुस्तक केवळ पुस्तक नाही, तर हे समाज मन घडवणार आहे. 2 समाजाला एकत्र आणण्याचं एक ऐतिहासिक काम गेल्या 30 वर्षात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या समाज यांनी केलंय. तर ज्यांची मी प्रेरणा घेतली ते इतिहास संशोधक, इतिहास तज्ज्ञ मामा देशमुख सर. मी मामा देशमुख सरांचा पहिला सल्ला घेतला की सर मी याच्यावर पुस्तक लिहित आहे. आता त्यांनी सांगितलं की तू जरूर लिही. आणि त्यांनी बरेचसे संदर्भ मला त्यावेळेस पुरवले. आणि मी त्यांना विनंती केली की सर या पुस्तकाला प्रस्तावना मात्र तुमचीच पाहिजे. आणि प्राचार्य डॉक्टर विना कदम सर यांच्या मार्फत मी त्यांच्याकडे ते हस्तलिखित पाठवलं. आणि मामा देशमुखांनी ही प्रस्तावना त्यावेळेस लिहिली. आणि ही प्रस्तावना म्हणजे खऱ्या अर्थाने याचं सार आहे या पुस्तकाचा. प्रस्तावना वाचल्यानंतर या पुस्तकामध्ये काय हे वेगळं सांगायची गरज नाही, म्हणजे हा कम्प्लिटली सार याच्यात होतो. आणि मामा देशमुखांनी ज्या पद्धतीने या पुस्तकाच्या प्रस्तावनेने या पुस्तकाला एका वेगळ्या उंचीवर नेलं, माझ्यासारख्या विद्यार्थ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचं मोठं काम मामा देशमुखांनी केलं. आणि त्या थापेची ऊर्जा आजपर्यंत मला पुरलेली आहे आणि भविष्यातही पुरवत राहणार आहे. एवढी ती एक ऊर्जादायी थाप माझ्या पाठीवर पडलेली आहे. तर मामा देशमुखांनी याच्यात लिहित असताना सांगितलं की त्यांनीच सुचवलं की मुखपृष्ठ कसा असावा. आणि मग त्या हिशोबाने आयजी शेख साहेबांनी, मीर मोहम्मदांनी, जे समकालीन चित्रकार होते, महाराजांच्या समकालीन असलेले चित्रकार मीर मोहम्मद या मुस्लिम चित्रकारांनी काढलेले चित्र आहे. आणि यामध्ये जे काही सरदार आहेत त्याच्यामध्ये 11 सरदार हे पूर्ण दाढीवाले आहेत, अर्थात ते मुस्लिम आहेत. आणि याच्यावरून आपल्याला दिसते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत मुस्लिम सैनिक कसे होते, किती होते. आता या अँगलनं जेव्हा आपण पाहतो सर, याच्या अंतरंगामध्ये आपण पाहू, याच्यातले जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणावरून आपल्याला कळेल या पुस्तकाच्या अंतरंगामध्ये काय. पहिलं प्रकरण आहे लोककल्याणकारी राजा. छत्रपती शिवरायांचं राज्य हे कोण्या जातीचं, कोण्या धर्माचं नव्हतं, तर तेच महाराष्ट्रातल्या तमाम 18 पगड जातीचं होतं. बरोबर आहे. सर्वसामान्य माणसाचं होतं, रयतेचं होतं, शेतकऱ्यांचं होतं, शेतमजुरांचं होतं, कष्टकऱ्यांचं होतं, घाम गाळणाऱ्यांचं होतं, या सर्वांचं होतं. आणि हे लोककल्याणकारी राज्य असताना लोककल्याणकारी राज्य आज आमच्या संविधानामध्ये जी लोककल्याणकारी राज्याची तरतूद आहे, म्हणजे संविधानाच्या 4थ्या परिशिष्टामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा आम्हाला लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांनी तर हे केव्हाच अवलंब केलाय त्याचा. मग मैतांच्या सैनिक जर मयत झाला असेल तर त्याच्या विधवा पत्नीला अनुदान देणे, मदत करणे,
तो जर जखमी झाला असेल तर त्याला सहकार्य करणं आहे, किंवा त्याच्या मुलाला सैन्यात घेणं, म्हणजे जे अनुकंपामध्ये आपण नोकरी आज देतो त्यांना सैन्यामध्ये घेणं आहे. आणि इतकंच नाही तर सैनिकांना रोख वेतन देणं. हा वेतन देणारा जगातला पहिला राजा आहे. आणि शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. तुमच्याकडे पैसा दिलेला आहे, तो पैसा घ्या आणि बाजारातून जे आवश्यक जिन्नस असतील ते जिन्नस खरेदी करा. कोणत्याही स्त्रीस तोशीस देऊ नका, कोणत्याही स्त्रीस बदअमल करू नका. एखादी पुराणाची प्रत जर तुम्हाला सापडली तर ते सन्मानपूर्वक आपल्या मुस्लिम सैनिकाकडे किंवा मुस्लिम समाजाकडे द्या. आणि लुटीमध्ये कोणत्याही स्त्रीला हात लावू नका, कोणत्याही समाजाला. म्हणजे अशा कितीतरी लोककल्याणकारी ज्या कामं आपण पाहतो, त्या लोककल्याणकारी राज्याच्या कल्पनेचा जनक जर कोण असेल तर छत्रपती शिवराय. हे पहिल्या प्रकरणामध्ये आपण सांगितलेलं आहे. दुसरं प्रकरण आहे छत्रपती शिवरायांचे उदार धार्मिक धोरण. आता जो मुद्दा तुम्ही आला की छत्रपती शिवरायांचं राज्य हे धार्मिक होतं का, छत्रपती शिवरायांचा लढा हा कोणा धर्मासाठी होता का, कोणा धर्माचा कैवार घेऊन छत्रपती शिवराय लढत होता का, तर तसं नाही. मग छत्रपती शिवरायांच्या काळात जो लढा होता तो राजांमधला होता. मग ते मुस्लिम राजा असतील किंवा काही स्वकीय देखील असतील. स्वकीयांशी देखील दोन हात शिवाजी महाराजांना अनेकदा करावं लागले, मुस्लिमांशीही करावं लागले, कारण तत्कालीन जी परिस्थिती होती ते राजे होते. आणि शिवाजी महाराज हे एका शून्यातून पुढे आलेला एक सरदाराचा मुलगा होता. नव्यानं रयतेचं राज्य निर्माण करून पाहणार होता. आज कोणतीही नवीन गोष्ट करतो म्हटलं की त्याला संपवण्यासाठी सारे प्रस्थापित जमा होतात, एकत्र येतात. तसे ते सारे प्रस्थापित राजे होते. म्हणून ते नवीन एखाद्या राजाला किंवा नवीन कुठल्या विचाराला प्रेरक नव्हते, तर ते मारक होते. अशा अँगलनं महाराजांचा तो लढा सुरू झाला. मग महाराज लढले ते दुष्ट मुस्लिम राजांशी लढले. चांगले जे मुस्लिम राजे होते त्यांच्याशी महाराजांचं सौख्य होतं, चांगले होते. आपले त्यांना काय म्हणतो आपण, गोवळकोंड्याचे बादशाह, त्यांच्यासोबत महाराजांची कुतुबशाह होती. अनेक मुस्लिम यांच्याशी होती. आणि या धार्मिक धोरणामध्ये त्यांनी आपलं जे काही हिंदूचं जे धोरण असेल किंवा हिंदू ज्या परंपरा असतील त्या परंपरा त्या आपल्या याच्यामध्ये आणायला नाहीत. आणि इतकंच नाही तर मुस्लिमांच्या धार्मिक याच्यामध्ये आपल्या परंपरांचा किंवा आपल्या विचाराचा त्यांनी अटकाव कधी केला नाही. त्यांना धार्मिक स्वातंत्र्य दिलं, यांनाही धार्मिक स्वातंत्र्य दिलं. आणि प्रत्येकाला आपापल्या धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपल्या राज्यामध्ये वागता येईल अशी ग्वाही प्रत्येकाला दिली. म्हणजे संविधानाने जी आम्हाला प्रास्ताविकामध्ये ग्वाही दिलेली आहे की दर्जाची आणि संधीची समानता दिली जाईलच, पण प्रत्येकाला उपासना याचं स्वातंत्र्य जाईल, विचाराचं स्वातंत्र्य जाईल. ती विचाराचं आणि उपासनेचं स्वातंत्र्य देण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं. छत्रपती शिवरायांचा पहिला पोर्तुगीज लेखक सर छत्रपती शिवरायावर पहिलं आत्मचरित्र म्हणजे 1630 ते 1680 महाराज आपल्यातून गेलेत. आणि तिथून 15 वर्षांतर छत्रपती शिवरायांचं पहिलं चरित्र आलं, ते पोर्तुगीज भाषेत आलं. कास्मा डा गाड्रा या नावाचा पोर्तुगीज लेखक. तिथून म्हणजे तो महाराजांच्या समकालीनच होता. त्यांनी महाराजांच्या मोहिमांना जवळून पाहिलं, कारण महाराजांचा इतका जवळचा अभ्यास दुसऱ्या कोणत्या समकालीन होता. तर तो त्याच्या अविकास ई आडा डो फेमोसो ई फेलिसेसमो सेवाजी या नावाचा त्याचा छोटासा पोर्तुगीज चरित्र आहे. त्याच्यामध्ये तो म्हणतो की आग्र्याच्या सुटकेतून जसा सर्वांना आनंद झाला, तर असा एकही त्याचा अनुयायी नाही किंवा असा एकही त्याचा प्रजाजन नाही की ज्याला आनंद झाला नाही. मुसलमानानं त्या दिवशी ईद साजरी केली, हिंदूनं दिवाळी साजरी केली, असा कास्माड गाड्रा म्हणतो. इतका आनंद प्रजेला झाला होता. म्हणजे पर्यायानं माझा राजा हे प्रत्येकाला वाटायचं. हे का वाटत होतं की शिवाजी महाराज हे माझ्या प्रजेसाठी झटतात, आमच्या लेकीबाळीच्या इब्रतीसाठी, आमच्या लेकीबाळीला सन्मान मिळवण्यासाठी देतात. जिथं आमच्या लेकीबाळीच्या इज्जतीचा भाजीपाला होत होता, कोणी यावं आणि कोणी लुटून यावं. जसे शेतकऱ्याच्या शेतातला माल कोणी लुटून नेतो, तशा आमच्या पोरीबाळीची इज्जत कोणी लुटत होतं. या काळात आमच्या पोरीबाळीसाठी झगडणारा, आमच्या पोरीबाळीच्या संरक्षणासाठी पुढे येणारा आणि त्याला शासन करणारा जर कोणी असेल तर त्या माणसाच्या पाठीमागे आपण उभं राहायला पाहिजे. ही आत्माहुतीची भावना शिवाजी महाराज प्रत्येक प्रजाजनामध्ये निर्माण करू शकले. हे खरंच शिवाजी महाराजांचं यश आहे. पुढचा त्यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन, यामध्ये स्त्रियांच्या बाबतीत शिवाजी महाराजांनी कशा दृष्टिकोन होता ते डिटेल्स मध्ये दिलेलं आहे. चौथं प्रकरण आहे शत्रूलाही जिंकण्याचे तंत्र. ते तर खरं म्हणजे मुळातून वाचण्यासारखं प्रकरण आहे. आणि शत्रू असलेली माणसं, शत्रू पक्षाकडील माणसं महाराजांनी कशा पद्धतीनं आपल्याकडे वळवून घेतली किंवा कसे महाराजांना ते
म्हणजे चाहत होते आणि त्या तिकडची गुलामी करण्यापेक्षा, तिकडची चाकरी करण्यापेक्षा सन्मानानं जगण्यासाठी अनेक पठाणी सरदार 700 पठाण महाराजांकडे आले. इतकंच नाही तर आदिलशाही फौजेत, विजापुरी फौजेत जे अनेक सरदार होते ते गुप्तपणाने महाराजांना मिळाले होते. म्हणून तिकडच्या दरबारातल्या तिकडच्या ज्या खबरा येतात त्या महाराजांपर्यंत. त्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे रुस्तुमे जमानचं. रुस्तुमे जमान हा तिकडचा आदिलशाही सरदार, परंतु त्याचं आणि अफजल खानाचं पटत नव्हतं. कारण त्याचा रणदुल्ला खान हा कुणाचा वडील, रुस्तुमे जमानचा. रणदुल्ला खान मेल्याच्या नंतर त्याची जहागिरी हडप करण्याचं काम अफजल खानाने केलंय. आणि अफजल खाना म्हणजे रुस्तुमे जमानच्या वडिलांचं आणि शहाजी महाराजांचं फार मैत्री होती. हा मैत्रीचा धागा घेऊन ते शिवाजी महाराजांना रुस्तुमे जमान मदत करत होते. आणि अफजल खान तुमच्यावर चालून येत आहे ही पहिल्यांदा जर गुप्त खबर कोणी दिली असेल तर रुस्तुमे जमानने दिली. म्हणजे शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या कारणाने, वेगवेगळ्या प्रसंगातून मदत करण्याचं काम या माणसाने केलं. मग त्याने म्हटलं असतं की अरे मी तर मुसलमान आहे आणि शिवाजी महाराज हिंदूसाठी काम करतो, मी कशाला महाराजांना मदत करू. पण हा भाव तिथं नव्हता, हा जातीय भाव नव्हता. कारण महाराजांचं राज्य हिंदूंसाठी नव्हतं किंवा मुसलमानांसाठी नव्हतं, ते आपल्या सर्वांसाठी होतं. त्यामध्ये सिद्दी हिलाल नावाचा एक सरदार आहे. ज्या सिद्दी हिलाल, त्यांचा मुलगा सिद्दी वाहावा यांनी पन्हाळगडामध्ये जो लढा दिला आणि किती मोठी पराक्रम केला त्याच्यावरचं एक स्वतंत्र प्रकरण शिवाजी महाराजांचा पराक्रमी सरदार सिद्दी हिलाल अशावरून दिसते. आणि याच्यातले जे मूळ ऐतिहासिक दाखले आहेत ते प्रणाल पर्वत ग्रहणाख्यानं किंवा आपल्या जयराम पिंडेचं राधा विलास माधव चंपू जे विका राजवाडेंनी ज्यांना प्रदीर्घ अशी प्रस्तावना लिहिली त्यातले सारे उतार आहेत त्याच्यामध्ये येतात. 6वं प्रकरण आहे इमानदारी ही जातीहून ठरत नाही. एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण त्यावेळेस हा मुद्दा चर्चेला गेला. आबाजी सोनदेव नावाचा महाराजांचा सरदार जेव्हा हे 700 पठाण महाराजाकडे चाकरी करायला येतात, चाकरी मागायला येतात, तेव्हा आबाजी सोनदेव म्हणते की बा ते परकीयाकडून आहेत, त्यांचा काय भरोसा आहे, मुसलमान आहेत ते. महाराज तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. महाराज हे फार दूरदृष्टीचे होते आणि माणसांची पारख त्यांना होती, उत्तम पारख होती. महाराज म्हणतात आबाजी इमानदारी ही काही जातीहून ठरत नाही. कोणत्या जातीचा आहे म्हणून तो इमानदार आहे हे सर्टिफिकेट लागत नाही. इमानदारी काही जातीहून ठरत नाही, त्याची स्वराज्यनिष्ठा किती आहे याच्यावर त्याची इमानदारी ठरते. आणि ते आपल्या स्वराज्यामध्ये सामील व्हायला लागते, आपण त्याची सेवा करून घेतली पाहिजे. आता असा हा तो जातीहून ठरत नाही, अशा अनेक प्रसंग त्याच्यामध्ये येतात. महाराजांचा आरमार हा एक स्वतंत्र विषय प्रकरण आहे. शिवाजी महाराजांचे आरमार मुस्लिमांची शौर्य गाथा. आता आरमार ज्याचा आरमार त्याचा समुद्र हे तंत्र होतं तिथं. आणि त्या तत्कालीन काळामध्ये पोर्तुगीज असतील, डच असतील, फ्रेंच असतील आणि इंग्रज असतील, या इंग्रजांनी पूर्ण आपला महाराष्ट्राचा जो अरबी समुद्राचा किनारा आहे त्यातले म्हणजे चोल पासून तर अगदी कारवारपर्यंत ही सारी जी बंदरं आहेत, मग मुंबई असेल, वसई असेल, वेंगुर्ले असतील, खंदेरी उंदेरी असेल, या साऱ्या बंदरावरचा कब्जा हा डच, पोर्तुगीज आणि फ्रेंच यांनी घेतला होता. आणि पर्यायानं या सागरी मार्गानं ते कधीही स्वराज्यावर हल्ला करू शकत होते. स्वराज्याचं जर रक्षण करायचं असेल तर हा पश्चिम किनारा म्हणजे सागरी किनारा आपल्या ताब्यात असला पाहिजे. यासाठी छत्रपती शिवरायांनी एक अत्यंत युद्धनीती वापरली आणि त्या सगळ्या डच, पोर्तुगीज, फ्रेंचवर एवढा वचक बसवला की त्यांच्या जहाजांना मराठ्यांच्या आरमाराकडून जाताना कर द्यावा लागत होता, पावती घ्यावं लागत होती किंवा परवानगी घ्यावी लागत होती. इतकी ताकद महाराजांच्या आरमारामध्ये होती. आणि या आरमारामध्ये जे सैनिक होते हे सैनिक आमच्या इकडच्या उच्च जातीचे नव्हते, उच्चवर्णीय नव्हते. कारण इथल्या मनुस्फूर्तीनुसार समुद्र उल्लंघन करणे, सागर उल्लंघन करणे ही बंदी होती. सिंधू बंदी त्याला म्हणतो आपण. ज्या सप्तबंदी होत्या त्या सप्तबंदीमध्ये सिंधू बंदी होती. आणि सिंधू बंदीमुळे सागर ओलांडून जायचा नाही. कारण सागर ओलांडून गेला तर इथल्या धर्मशास्त्रानुसार त्याला शिक्षा दिली जायची, त्याला वाळीत टाकलं जायचं, जातीबाहेर टाकलं जायचं, विशिष्ट दक्षिणा द्यावं लागत होती, प्रायचित्त घ्यावं लागत होते, पंचगव्य प्यावं लागत होती. अशी उदाहरणं मग टिळक आणि आगरकरांच्या आपल्या चरित्रामध्ये सापडतात. नंतरचे सुधारक जे सागर ओलांडून गेले त्यांना परदेशातून इकडे आल्याच्या नंतर काय शिक्षा झाली हे आपल्याला माहित आहे. जर 350 वर्षापूर्वी हे नियम इतके कडक असतील म्हणजे आज जर आहेत ते त्यावेळेस किती असतील ही कल्पना येते. मग हा सागरी किनारा, या सागरी किनाऱ्याचं रक्षण करण्यासाठी महाराजांनी त्या काळातले मुस्लिम सैनिक, त्या काळातले पर्टिक्युलरली अस्पृश्य असलेले महार सैनिक, भंडारी कोळी सैनिक यांचा भरण्यात येतो. म्हणजे ऍडमिरल होते, त्याला दर्या सारंग म्हणतात. दर्या सारंग हे नाव नाही, पद आहे ते.
ॲडमिरल, आज जसं आपलं नाविक दलाचा ॲडमिरल असतो, नाविक दलाचा ॲडमिरल दर्या सारंग हे बहुतांश मुस्लिम सैनिक होते. दौलत खान, सिद्दी मिस्त्री, इब्राहिम खान, मायनाक भंडारी अशी कितीतरी नावं आहेत त्यांच्यासाठी. आणि गोलंदाज जे होते त्यावर समुद्रावर ज्या जहाजावर जे तोफा होता त्या तोफाचे गोलंदाज देखील मुस्लिम होते. आता मग आम्हाला हा प्रश्न पडतो की आम्ही इतके स्वराज्याचे पाईक होतो किंवा इतके होतो, मग आम्ही आमच्या धर्मभावनेला का चिटकून राहिलो? का आम्ही छत्रपती शिवरायांच्या आज्ञेला न मानता आम्ही समुद्रात का गेलो नाही? त्याचं कारण असं की इथं जी रूढी परंपरा आता मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये एक मिलिटरीचे अभ्यासक आहेत फिलिप स्मॅशन. फिलिप स्मॅशनचा एक मिलिटरीवरचा ग्रंथ आहे मॅटर ऑफ ऑनर, एक चांगला जाडजूड 500-700 पानाचा ग्रंथ आहे मॅटर ऑफ ऑनर. मॅटर ऑफ ऑनर मध्ये फिलिप्स म्हणतो की जे जमिनीवर ज्या विधी करता येतात म्हणजे स्नान संध्या असेल आणि विशेष करून सैन्याच्या वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या चुली होत्या, वेगवेगळे स्वयंपाक त्याला भटारखाना म्हणतो. मग ब्राह्मणांचं इकडे असेल, वैश्याचं इकडे असेल, वेगवेगळ्या जातीच्या. त्यावरून शत्रूला लक्षात होतं की ह्या चुली अलग अलग म्हणजे याच्यात अलग अलग जातीचे लोक आहेत, यांच्यात एकता नाही, म्हणून आम्ही हरत गेलो. हा एक भाग आहे. तर ह्या वेगवेगळ्या जातीच्या चुली, वेगवेगळ्या जातीचे स्थान हे सगळं करण्यासाठी जमिनीवर, पण त्या लाकडी जहाजावर काय शक्य आहे? लाकडी जहाजावर थोडी करता येत होतं, म्हणून त्या तिथं जात नव्हते ते, असं फिलिप स्मॅशन म्हणतो. आणि ते मला योग्य वाटते. मग या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांच्या आरमारांनी स्वराज्याचं जे रक्षण केलं, इथल्या मुस्लिम सरदारांनी स्वराज्याचं रक्षण केलंय. मग वसईचा किल्ला असेल ज्याच्यामध्ये तुकणाक महार आहे, अगदी वसईचा किल्ला चिमाजी अप्पाला लढवत असताना कुमक कमी पडत होते, त्यावेळेस पोहोच जाऊन समुद्राच्या खालून जाऊन दातामध्ये शस्त्र घेऊन किंवा पाठीला शस्त्र बांधून खालून समुद्रातून प्रवास करून पुढच्या पर्यंत पोहोचणारे आपले सारे सैनिक होते. या सैनिकांनी म्हटलं असतं की आम्हाला जातीय बंधनामुळे आम्हाला जमणार नाही, आम्ही हा आमचा धर्म बुडतो, तर आम्ही स्वराज्याचं रक्षण करू शकलो होतो. स्वराज्याचं रक्षण पुढे करता आलं नाही कारण इथला आरमार नंतर बुडवल्या गेलं, जाळल्या गेलं. ते आरमार जाळल्या गेल्यामुळं पुढे अलीकडच्या काळामध्ये कसाब आणि त्या पाकिस्तानी लोकांनी भारतावर हल्ला केला, हे ताजं उदाहरण आहे. महाराजांचा हा दृष्टिकोन जर आमच्या जवळ असता तर सागराचं रक्षण करण्याची क्षमता आमच्या जवळ असते. असा अनेक विषय यामध्ये येतात. पुढे स्वतंत्र प्रकरण आहे रुस्तुमे जमानची स्वराज्य निष्ठा. रुस्तुमे जमान हा आदिलशाही दरबारातला सरदार, त्याने महाराजांना कशी मदत केली, महाराजांचा मैत्रीभाव त्यांच्यासोबत कसा होता आणि वेगवेगळ्या लढाईमध्ये महाराजांना गुप्त माहिती देण्याचं काम रुस्तुमे जमाननी कसं केलं, हा एक प्रकरण आहे. आणि नवं प्रकरण आहे इतिहासाचा विपर्यास कसा झाला. हे महत्वाचं प्रकरण आहे, मुळातून वाचलं पाहिजे. इतिहासाचा धांडोळा घेत असताना अनेक काल्पनिक, चमत्कारिक आणि अत्यंत सुरस अशा मनोरंजन करणाऱ्या कथा शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आम्हाला दिसतात. आणि त्या याच्यातून इतका विपर्यास आमचा झाला की त्याच्यामुळे सत्य काय हे शोधताना आम्हाला फार तर्काची कसोटी लावते. आणि तर्काची कसोटी लावत असताना ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ, ज्याला आपण खात्रीलायक म्हणून ऑथेंटिक संदर्भ ग्रंथ, ते घेऊन या सगळ्या फापट पसाऱ्यातून शिवाजी महाराजांना बाहेर काढणं आणि सत्य इतिहास सांगणं हे प्रकरण त्यात आहे. आणि 10वं एक परिशिष्ट आहे ते शिवरायांच्या निष्ठावंत मुस्लिम सैनिकांची ऐतिहासिक कामगिरी या नावाचं एक परिशिष्ट आहे, प्रकरण नाहीये. या परिशिष्टामध्ये जवळपास एक 17-18 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जवळपास 17-18 सैनिकांची यादी दिली आहे. आणि हे सैनिक कुठल्या कुठल्या मोहिमामध्ये होते, त्यांनी कशा कशा पद्धतीने पराक्रम केला, कोणाच्या पराक्रमामध्ये बळी गेला, कोणाला पारितोषिक मिळालं, ही सगळी माहिती याच्यात ऍट अ ग्लान्स मध्ये या संपूर्ण प्रकरणाचा सार याच्या पुढे आहे. आणि मला सांगताना सर तुम्हाला फार आनंद वाटेल, दर्शकांना मला सांगताना आनंद वाटेल की या 30 वर्षामध्ये या पुस्तकाच्या, या प्रकरणाचा म्हणजे शेवटच्या परिशिष्टाचा इतका परिचय झाला की अनेकांनी छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने याचे पोस्टर्स तयार केलेत आणि ठिकठिकाणी लावले. शिवाजी महाराजांचा उदार धार्मिक दृष्टिकोन दाखवण्याच्या दृष्टिकोनातून आणि मुस्लिमांचा स्वराज्यामध्ये असलेला सहभाग दाखवण्याच्या अनुषंगाने काही जणांनी, काही मुस्लिम मित्रांनी, माझ्याकडे त्या पत्रिका येतात, आपल्या पत्रिकेमध्ये, मराठी पत्रिकेमध्ये, ती पत्रिका आपल्याला पाहता येईल, मला वाटतं बुलढाण्याचा मित्र आहे तो, त्याचं नाव आहे शेखच आहे, त्यांनी स्वतःच्या लग्नाची पत्रिका, त्या पत्रिकेवर ह्या सगळ्या सैनिकांची माहिती टाकली. म्हणजे अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हा विचार केला आणि मला वाटते महाराष्ट्र एक संघ होण्याला नक्कीच याची मदत झाली आहे. आता तर तुम्ही पाहतच असता. या पुस्तकामुळे जे काही सामाजिक ऐक्य साधता आलं, महाराजांचा जीवनाचा हा पैलू लक्षात आल्यामुळं
दुसरा एक आता बोलता बोलता तुम्ही सांगितलं की धर्माची बंदी होती, सिंधू बंदी किंवा अशा अनेक बंदी होत्या, पाण्याला बांध घालणे वगैरे, त्या महाराजांनी मोडीत काढल्या. आणि त्या मोडीत काढल्या नसत्या तर स्वराज्य इतकं बरोबर कमी वेळात आणि इतकं मजबूतीनं उभं राहू शकलं नसतं. बरोबर. हा जो एक वैज्ञानिक दृष्टिकोन महाराजांनी चा पैलू महाराजांच्या आयुष्याला होता, त्यावर काय सांगाल आपण की बाबा आता कशी त्याची मदत? महाराज खऱ्या अर्थानं काळाच्या पुढे होते. जरी तो तत्कालीन जो मध्ययुगाचा काळ आहे, 350-400 वर्षापूर्वीचा काळ आहे, त्यावेळीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा अंतर दिसतो. आज विज्ञानानं प्रगती केली, तंत्रज्ञानानं प्रगती केली. आज तुमच्या आमच्या हातात गुगल बाबा आहे, त्यातून पटकन आपण एखादी गोष्ट शोधू शकतो, एखादा विचार खरा का खोटा हे शोधू शकतो. परंतु महाराजांच्या काळात तशी सोय नसताना देखील महाराजांच्या उपजत अशा बुद्धी चातुर्यामुळे महाराजांनी प्रत्येक गोष्टीनं चिकित्सेनं पाहिलंय. आणि महाराजांना हे पाहण्याचं कारण महाराजांचं एकमेव ध्येय होतं, ते म्हणजे स्वराज्य निर्माण करणं, स्वराज्य वाढवणं, स्वराज्य टिकवणं, त्याचं संवर्धन करणं. महाराजांचं हेच पूर्ण जीवनाचं ध्येय होतं. मग छत्रपती संभाजी महाराजांचा असो, मा जिजाऊचा असो, की त्या तमाम म्हणजे रक्तसिंचन करून आपल्या बलिदानातून स्वराज्य वाढवणाऱ्या मावळ्यांचं असो, या साऱ्यांचं स्वप्न होतं जे जे स्वराज्याला हितकारक आहे तेच करायचं, जे अहितकारक आहे ते बाजूला करायचं. ज्यावेळेस शहाजीराजे गेले, आपले पिताश्री गेले, त्यावेळेस जिजाऊ माँसाहेबांनी तत्कालीन जी रूढी होती सती जाण्याची, ती सती जाण्याची तयारी केली होती. पण महाराजांनी त्यांना सती जाऊ दिलं नाही. बरोबर आहे. महाराजांनी आपल्या आईला सांगितलं की हे स्वराज्य आहे, या स्वराज्याचं मार्गदर्शक कोण आहे? हे स्वराज्य आऊसाहेब आम्ही तुमच्या आशीर्वादानं चालवत आहोत, मग या स्वराज्याचं कोण पाहणार आहे? जाऊ नका. म्हणजे अशा पद्धतीने महाराजांनी ती रूढी, तो विचार मोडीत काढला. इतकंच नव्हे तर राजाराम महाराज जेव्हा जन्मले ते पालथे जन्मले. पालथे जन्मल्यानंतर तिथल्या सगळ्या तत्कालीन रूढी परंपरेने तिथल्या जाणकारांनी आणि जे काही धार्मिक पंडित होते त्यांनी सांगितले की हे अपशकुन आहे. कारण महाराज अशा पद्धतीनं बाळ जन्माला येणं हा एक अपशकुन आहे का शुभशकुन नाही. अशा वेळेस मग तुम्ही दान दक्षिणा करा, काय होम हवन करा वगैरे वगैरे, मग ते उपाय सांगणारच होते. पण महाराज म्हणाले नाही, हा शुभशकुन आहे, कारण राजाराम ही मोगलशाही पालथी घालणार आहे. हा विचार महाराजांनी दिला. म्हणजे पर्यायानं लोकांच्या डोक्यातून हे सगळं काढण्याचं काम केले. त्या काळातली जी काही जाती होती, अस्पृश्यता होती, ते अस्पृश्यता ज्या रूढी परंपरांनी निर्माण केली. आमच्या हातामध्ये शस्त्र घेता येत नव्हतं. बहुजन समाजाच्या हातामध्ये मनुस्मृतीने शस्त्र दिले नाही. ती शस्त्र देण्याचं काम कोणी केलंय? मनुस्मृती मोडीत काढून, मनुस्मृतीचा दंडक मोडीत काढून, ज्याच्या मनगटात ताकद आहे, ज्याच्या मनामध्ये क्षमता आहे, मन मजबूत आहे, तर मनगट मजबूत आहे, त्याच्या हातामध्ये तलवार देण्याची, शस्त्र देण्याची जी किमया केली ती शिवाजी महाराजांनी केली. म्हणून हा रूढीचा विचार काढून एक नवा वैज्ञानिक विचार मांडण्याचं काम महाराजांनी केलं. मग पर्यावरणाच्या दृष्टिकोनातला नवा विचार असेल की झाडे तोडू नका, झाडाचं बहुमूल्य किती महत्व आहे आणि झाडं जर तोडाल तर लावा कशी, अशा अनेक महाराजांच्या कल्पना येतात की ज्याच्यातून एक नवा विचार मिळतो, विज्ञानवादी विचार मिळतो. आणि जातीयतेच्या संदर्भामध्ये आपल्याला बोललं जाते की जातीयता त्या काळात होतीच, परंतु शिवाजी महाराजांनी त्या जातीयतेला स्वराज्याच्या आड येता ना बाजूला काढा, या अँगलनं महाराजांनी ती जाती प्रथा मोडीत काढण्याचं काम केलं. आणि मा जिजाऊची जी गोत सभा असायची, म्हणजे गोत सभा म्हणजे न्यायदान करणारी सभा, त्या न्यायदान सभेमध्ये महार लोक जिजाऊंच्या सोबत होते. हे इतिहासाचार्य विका राजवाड्यांच्या इतिहासाची साधनेमध्ये नमूद केलेलं आहे. बापदेव वल्द भिकनाथ या नावाचा माणूस मूर्तिकार तो जिजाऊंच्या सोबत बसायचा. अनेक जाती धर्माचे होते. मग जर महाराजांच्या स्पर्शानं जर बाट होत असेल तर ते कशाला बसवले असते? म्हणजेच पर्यायानं जे स्वराज्याला हानिकारक घटना येतात त्या बाजूला केल्यात महाराजांनी. वडाळा समाजासारखी जी पाथरवट समाजासारखी जी माणसं आहेत, कष्ट करणारी माणसं, किल्ल्याची बांधकाम करण्याचं काम, किल्ल्याची रखवालदारी करण्याचं काम, किल्ल्याच्या बुरुजांचं रक्षण करण्याचं काम, किल्ल्याची किल्लेदारी देण्याचं काम हे कोणाला दिलं? महाराजांनी. या सगळ्या शूर जातीनं दिलंय. म्हणून त्या सगळ्या 18 पगड जातीनं महाराजांनी जात पाहिली नाही तर त्यांचा माणूस पाहिला. आणि म्हणून इथल्या वर्णव्यवस्थेनं, इथल्या जाती व्यवस्थेनं जे विचार रूढ केले होते त्या रूढ विचारांना बाजूला सोडून नवा माणुसकीचा विचार देण्याचं काम, विज्ञानवादी विचार देण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं. म्हणून इतक्या वर्षानंतर छत्रपती शिवराय आज आमचे आदर्श आहेत. हा विचार आहे. आणि पुढे तुम्हाला मी एक मला सांगताना आनंद होईल दर्शकांना की केवळ हे पुस्तक मराठीतच नाही
मराठीत आतापर्यंत त्याच्या अनेक आवृत्ती आल्यात, अनेक जण त्याच्यातून अनेक प्रकाशनही काढलं. पण एक प्रसंग मी तुम्हाला सांगेन, याचं उर्दूमध्ये भाषांतर झालं आणि कोल्हापूरच्या गाझीउद्दीन ॲडव्होकेट गाझीउद्दीन रिसर्च सेंटरने ते सोलापूरच्या माणसांनी ते काम केलेलं आहे. त्याची गंमत कशी झाली, मी आग्र्याला एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि कार्यक्रमाला गेलो असताना तिथे एक बुक स्टॉल होता. त्या बुक स्टॉलवर हे शिवाजी महाराजांचं निष्ठावंत मुस्लिम सैनिक पुस्तक तिथं आम्हाला दिसलं. मी आणि माझे मित्र तिथं पाहत असताना आम्हाला सुखद आश्चर्याचा धक्का बसला की इतक्या दूरच्या देशामध्ये, म्हणजे आता आग्रा म्हणजे काय त्या भागामध्ये, तिथं कसं काय पुस्तक आलं. मला कुतूहल वाटलं, माझ्या मित्रांना कुतूहल वाटलं आणि त्यांनी लगेच सांगितलं अरे हे पुस्तक. म्हणजे थांबताना काही सांगू नका, आताच आपण थोडी चौकशी करू. मग त्यांचा परिचय झाल्यानंतर ते सोलापूरचे निघाले. ॲडव्होकेट मेहबूब कोथंबिरे त्यांचा तो बुक स्टॉल होता आणि त्यांनी सांगितलं म्हणजे सोलापूर का हो. आणि आमच्या मित्रांनी सांगितलं हे पुस्तक तुमच्याकडे. त्यांनी सांगितलं अरे हे पुस्तक हे माझ्याचकडे नाही तर आमच्या पश्चिम विदर्भातल्या प्रत्येक मुसलमानांच्या घरात आहे, प्रत्येक चळवळीतल्या माणसाच्या घरात आहे. मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, आंबेडकरी चळवळी असतील, डाव्या चळवळी असतील, परिवर्तनवादी चळवळी असतील, या साऱ्यांकडे महाराष्ट्रामध्ये हे पुस्तक आहे. तोपर्यंत आम्ही आमचा परिचय दिला नव्हता आणि त्यांची ती आम्ही ते सगळं बघत होतो. आणि ते बघत असताना एक उंच पुरा ग्रहस्थ, लेनिन सारखी दाढी असलेला उंच पुरा गोरा पाण ग्रहस्थ आमचं संभाषण ऐकत असताना ते समोर आला. ते क्या हुआ, ते म्हणे काही नहीं, ये महाराज के शिवाजी महाराज के किताब के बारे में. अरे बहुत अच्छा किताब है, बोले लेके जाओ बहुत अच्छा, 10-12 कॉपी लेके जाओ, हर एक कोई आता तो इसके 10-12 कॉपी लेके जाता बोले. और ये लेखक महाराष्ट्र के बोले हमारे. मग माझ्या मित्राला राहुला गेलं नाही, दिनेश आंबोरे माझे मित्र, ते म्हणे तुम्ही त्या लेखकाला ओळखता का. ते म्हणे नाही हमने पहचाना नाही, हमको हे नाही. हे म्हणे हे माझ्यासोबतचे आहेत. अरे हो ही नाही सकता बोले. हो प्रेम आओ तो बहुत बड़ा आदमी है बोले. म्हणे यही आदमी है बोले, वही आदमी. पाहिला तर एक छोटासा पोरगा, त्यावेळेस जेमतेम एक 25-26 वर्षाचा फारता त्या पिरियडमध्ये. आणि माझ्या गळ्यामध्ये जे आय कार्ड होतं त्या कार्यक्रमाचं, ते जेव्हा त्यांना दाखवलं तेव्हा त्यांची खात्री पटली आणि त्याने अगदी मला कडकडून आलिंगन दिलं आणि म्हणे की बेटा बोले इसका मुझे ट्रांसलेशन करना बोले उर्दू में, फटाक से आप दे दो बोले. मैंने बोले दे दिया, नाही बोले परमिशन दो बोला. आणि त्यांनी दिलेल्याच पुस्तकावर मी आपणास उर्दूचा अनुवाद करण्याची मी अतिशय आनंदाने आपल्याला परवानगी देत आहे. या बदल्यात मला कुठलंही मानधन नको, कुठलाही रॉयल्टी नको, आपण करावं. आणि ते गेली 5-6 वर्ष झाली ती त्याच्यावर काम करत होते. दरम्यानच्या काळात त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात और कारनामे हे पुस्तक प्रकाशित झालंय. महात्मा फुल्यांच्यावर पुस्तक प्रकाशित झालं. राजर्षी शाहू महाराजांवर त्यांचं उर्दूमध्ये प्रकाशित झालं. आणि सर बोले मैं ये हो गया की आपका काम करतो. आणि त्यांनी काम सुरू केलंय. दुर्दैवाने पुढे त्यांना कॅन्सर झाला. कॅन्सरशी ते झुंजत होते आणि अशा परिस्थितीत मला ते कळालं, मला फार वाईट वाटलं. पण त्यांनी मला फोन करून सांगितलं की मैं ये पूरा काम जब तक नहीं होता तब तक मैं जाऊंगा नहीं, मैं छोडूंगा नहीं. काय प्रचंड दुर्दम्य आशावाद त्या व्यक्तीचा. पण एका दिवस सरफराज अहमद, सोलापूरचे माझे मित्र, प्रसिद्ध विचारवंत आहेत, साहित्यिक आहेत आणि इतिहास संशोधक आहेत, त्यांचा फोन आला की गाजीउद्दीन साहब अल्लाह को प्यारे हो गए. पण त्यांनी तेही सांगितलं की गाजीउद्दीन साहब जाते जाते वक्त अपने नवासे को कह के गए की इसको आप पूरा करो. आणि त्यांचा नातू शेख वायज यांनी ते उर्दू अनुवाद पूर्ण केला. प्राध्यापक फखरुद्दीन बेनूर सर, निरंजन टकले आणि SF मुश्रीफ साहेब यांच्या मोठ्या दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये त्याचं उर्दू अनावरण झालं. तो माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण होता. त्याचबरोबर हैदराबाद म्हणजे करीमनगरचे एक इतिहास संशोधक होता फाजल अली, नाही अबुल फजानने त्यांचं बरंचसं काम तेलुगूमध्ये केलंय, तेलुगूमध्ये पण केलं. आणि अलीकडे हिंदी भाषेमध्ये त्याचं काम केलेलं आहे. हिंदीचा अनुवाद सुद्धा डॉक्टर अनिल गजभिये यांनी केलेला आहे आणि ते हिंदीमध्ये सुद्धा येत आहे. इंग्रजीमध्ये यावं असं सरफराजची इच्छा आहे, ती पूर्ण होईल. आता तुम्ही मला मागा जो प्रश्न विचारला की या 30 वर्षाच्या काळामध्ये मी या पुस्तकाकडे काय पाहतो किंवा या पुस्तकाची सामाजिक फलश्रुती काय, अशा आशयाचा तुम्ही मला बोलले होते. या निमित्तानं मला तुम्हाला सांगताना आनंद होईल की दरवर्षीला 12 जानेवारीला विदर्भातल्या सिंदखेड येथे मा जिजाऊंचं जन्मस्थान आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्रातून देशातून अनेक आपले मराठा बांधवच नाही तर आपले सारे बांधव त्या ठिकाणी जातात. आणि पश्चिम विदर्भातून आणि आमच्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या सगळ्याकडून
मुस्लिम समाज देखील आज मोठ्या प्रमाणात तिथं जातो. मा जिजाऊला जसं आपण सर्वजण मानतो तसं मुस्लिम समाज देखील मानतो. आणि ते सारे तिथं जाण्याचं कारण आहे एकमेव शिवाजी महाराज त्यांना समजले. शिवाजी महाराजांचं खरं स्वरूप त्यांना कळालं. मुस्लिमांना कळालं की शिवाजी महाराज हमको मारने वाला नेता, हमारा कोई दुश्मन नहीं था, वो हालांकि हमारे लिए काम करते थे, ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. म्हणून शिवराय आमचेही अशा आशयानं अनेक ठिकाणी परिसंवाद उडाले. आणि मुस्लिम समाज, जमात इस्लामी हिंद या सगळ्या पुरोगामी संघटना असतील, मराठा सेवा संघ आहे, संभाजी ब्रिगेड आहे, पुणे आंबेडकरी चळवळी असतील, डाव्या चळवळी असतील, अनेक आंबेडकरी संशोधन परिषदा असतील किंवा आंबेडकरी साहित्य परिषदा असतील, या सगळ्यामधून हा विचार आता पुढे जातोय. आणि महाराष्ट्रामध्ये एक आशादायी चित्र या 30 वर्षामध्ये निर्माण झालेलं आहे. या आशादायी चित्रातून तुमच्या आमच्यापर्यंत हे पुस्तक जात आहे, हा विचार जात आहे. इतकंच नाही तर श्रीमंत कोकटेंनी या पुस्तकाचं वर्णन करताना आमच्या अनेक भाषणात ते म्हणतात की या पुस्तकामुळे 2 समाजामध्ये होणारी दंगल थांबली आणि आमच्या मराठा आणि मुस्लिम समाजाच्या तरुणांची डोके जी फुटत होती अगोदर ती डोके शाबूत ठेवण्याचं काम या पुस्तकाने केलंय. एवढं ते सातत्याने बोलतात. आणि खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातली मोठी फलश्रुती आहे. R.R. आबांनी या पुस्तकाचं वाचन केलंय. त्याचबरोबर खेडेकर साहेबांनी, पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी मला बोलून या पुस्तकाबद्दल माझं कौतुक केलंय. अशोक राणा सरांनी केलंय. इतकंच नाही तर काय म्हणता येईल की आदरणीय पवार साहेब, शरदचंद्रजी पवार साहेबांनी विशेष करून या पुस्तकाबद्दल अनेकांशी चर्चा केली. आणि डॉक्टर आव्हाड सर, जितेंद्रजी आव्हाड यांनी सुद्धा या कार्यक्रम त्यांच्या मुंब्राच्या मतदारसंघामध्ये घेतला होता. आज 30 वर्षांतर मी जेव्हा भैरवनाथांना भेटतोय, आज मी या नगरच्या रयत समाचारच्या स्टुडिओमध्ये आज 30 वर्षांनी भेटतो. 30 वर्षापूर्वी त्याने माझं पुस्तक वाचलं आणि तेव्हापासून आमचा त्यांचा पत्रव्यवहार होता. आज प्रत्यक्ष आम्ही भेटतोय. की तुम्ही म्हणाले की काही अपडेशनची गरज आहे का? अर्थातच 1993 ते 30 वर्षापूर्वी पुस्तक लिहिलं आहे मी, जिथं कुठलीही संसाधनं माझ्याकडे फारशी उपलब्ध नव्हती. मला पुढे जाण्याची संधी नव्हती. मला काही संशोधन करण्याची किंवा संशोधन कसं करावं हे देखील शास्त्रशुद्ध माहिती नव्हतं. पण पुढे विद्यापीठात जेव्हा मी इतिहास विषयामध्ये MA केलंय आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये मी इतिहासामध्येच डॉक्टरेट केली, तेव्हा संशोधन पद्धती कशी असते, संशोधन कशा पद्धती करायचं ह्या अलीकडच्या काळात बऱ्यापैकी त्याचं ज्ञान झालंय. आणि हे पाहत असताना मी जेव्हा सिंहावलोकन करतो, मागे वळून पाहतो 30 वर्षात, तेव्हा मी केलेलं काम हे मला असं वाटतं की खरं आज जर केलं असतं तर त्याला फार एक वेगळेपणा आला असतं, किंवा वेगळ्या दर्जावर दिला असतं. पण यावरून काही त्याचं महत्व कमी होत नाही. परंतु त्यामध्ये जे अपडेशन आहे ते अपडेशन मी करत आहे. त्याची सुधारित आवृत्ती लवकरच आपल्या हाती येईल. महाराष्ट्रातली जनता नक्कीच या सुधारित आवृत्तीचं स्वागत करील असा मला आशावाद वाटतो. आणि रयत समाचारच्या संपादक मंडळाचे आदरणीय कॉम्रेड भैरवनाथ आणि त्यांच्या सर्व टीमचे आणि सर आपले मी मनापासून आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रातल्या सर्व तमाम जनतेना पुन्हा एकदा जय शिवराय, जय जाऊ.